काळाराम मंदिर सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये अभिवादन सभा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त 2 मार्च रोजी नाशिक येथे गौरी पटांगण पंचवटी या ठिकाणी ऐतिहासिक अभिवादन सभा संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष नारायण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आयुष्यमान दामोदर अण्णा पगारे, कार्याध्यक्ष आयुष्यमान आदेशजी पगारे या कार्यक्रमाचं सुरुवातीपासून जे संचालन करत आहे ते आपले समाजभूषण बाळासाहेब शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित नाशिक महानगरीचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे, मुंबईवरून आलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते आमचे सहकारी घनश्यामभाई ननावरे आणि उपस्थित सर्व बांधवांनो, बंधू भगिनींनो, दर वर्षाप्रमाणे या ठिकाणी हा मंच सामाजिक दृष्ट्या ची जाणीव ठेवून या ठिकाणी हा मंच या ठिकाणी हे काम करत आलेला आहे. या मंचावर आपण बघत असाल संपूर्ण आंबेडकरी चळवळीची लोक आहे. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1935 साली जो काळाराम मंदिराचा लढा उभारला होता, तो लढा मला आता 99 वर्षात पूर्ण झालेली आहे.